नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्याची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ती यादी कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी एक समजून घ्या, जे लाभार्थी आवास प्लस नावाच्या सर्व्हेमध्ये 2017 ते 18 मध्ये झालेला होता, यामध्ये भरपूर असे लाभार्थी अर्ज केलेले होते। त्यानंतर आवास प्लस 2024 मध्ये झालेल्या सर्वेमध्ये प्रत्येक गावी ग्रामीण भागात हा सर्वे झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहे, ज्यांचे नावे प्राधान्य क्रमानुसार यादीमध्ये आलेले आहेत। अशा लाभार्थ्यांची यादी आता अपडेट प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित म्हणजे अपलोड करण्यात आलेली आहे। ती यादी कशा पद्धतीने पाहायची याची व्यवस्थित माहिती समजून घेऊया। चला तर पाहूया की कशा प्रकारे तुम्हाला ही यादी पाहायची आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती यायचं आहे आणि या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या लिंक वरती येऊ शकता। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ही वेबसाईट जी आहे ते पाहायला मिळेल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला 3 लाईनचे कॉर्नर मध्ये हे जे ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला यामध्ये बरेचसे ऑप्शन जे आहे ते पाहायला मिळणार आहेत। त्यामधलं आवास सॉफ्ट नावाचं हे जे ऑप्शन तुम्हाला सेकंड नंबर वरती दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रिपोर्ट नावाचं जे ऑप्शन दिसत आहे यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे पेज जे आहे ते एक नवीन पेज ओपन होईल आणि इथे आल्यानंतर बरेचसे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला खाली खाली यायचं आहे आणि सोशल ऑडिट रिपोर्ट हे जे ऑप्शन दिसतं यावरती बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन अशा प्रकारचं ऑप्शन दिसतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या ज्या स्टेप आहे त्या मिस्टेक होणार नाही। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे। आपण इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे गाव आहे किंवा तुम्हाला इतर गावाची बघायची असेल तर ते जे गाव आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षाची बघायची आहे तर आपल्याला या वर्षी प्रकाशित झालेल्या 2025-26 ची यादी बघायची आहे, तर 2025-26 या वर्षावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे खाली ऑप्शन विचारेल की कुठली यादी बघायची आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक कॅप्चा फिल करायचा आहे, जो की इथे जर एखादं गणित येत असेल प्लस किंवा मायनसचं असो ते तुम्हाला सोडवायचं आहे आणि त्याचं जे उत्तर आहे त्या कॅप्चाच्या बॉक्स मध्ये टाकायचं आहे। जसं 54 - 70 इथे लिहिलेलं आहे त्याचं आन्सर तुम्हाला तिथे कॅप्चा बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। तर बघा, हा जो कॅप्चा आहे तो आपण भरलेला आहे आणि आपल्याला इथे आता सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। जर कॅप्चा चुकलेला असेल तर तिथे इनव्हॅलिड कॅप्चा असं येईल, तुम्हाला परत कॅप्चा जो आहे तो पाहायला मिळेल, तो तुम्ही तिथे भरू शकता। बघा, कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्ही जे गाव निवडलेलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड पीडीएफ अशा प्रकारे ऑप्शन येईल आणि इथे तुम्हाला जे स्क्रीनवरती आहे हे सर्व जे बेनिफिशियरी आहे ज्यांचं घरकुल लिस्ट मध्ये नाव आहे त्या सर्वांचं इथे यादी जी आहे ते पाहायला मिळणार आहे आणि याच प्रकारे हे यादी केव्हा प्रसिद्ध झाली हे देखील सर्व डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। तर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड देखील करू शकता। डाउनलोड पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करून जर तुम्ही हे डाउनलोड केली तर त्यावरती डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ओपन करू शकता आणि या पीडीएफ मध्ये ज्या ज्या व्यक्तींचे नाव लागलेले आहे किंवा ज्या ज्या व्यक्तींना एखादी इन्स्टॉलमेंट मिळालेली असेल, बाकी इन्स्टॉलमेंट बाकी असेल तर त्याला किती इन्स्टॉलमेंट मिळाली, किती मिळायची आहे, केव्हा मिळाली, बाकीची जे इन्स्पेक्शन डेट आहे ते कधी झालेली होती आणि त्यांना काय बाकी आहे, सर्व काही जे इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला या पीडीएफ मध्ये आणि त्या गावातील सर्व लोकांची यादी जी आहे ते एका क्लिक वरती मोबाईल वरती तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पिन करा। सोबतच आपल्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।